विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 9वा व्यापार हा पाठ आज आपण पाहणार आहोत. प्रस्तावना. व्यापार म्हणजे काय याचे विस्तृत वर्णन आपण शिकणार आहोत. तसेच त्याचे प्रकार व त्याचे संतुलन यामध्ये शिकणार आहोत. वरील जमा केलेल्या तर या व्यापारामध्ये बघा, वरील जमा केलेल्या माहितीवरून तुमच्या असे लक्षात येईल की आपल्या घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तू आपण यादी करतो किंवा त्या वस्तूचा वापर कोण कोण करते, या वस्तूचा पुरवठा तुम्हाला कुठून होतो ते त्यापुढे आपण लिहितो. स्पष्टीकरण. तर या चित्रामध्ये बघा मुलांना, दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो, म्हणजे मागणी करतो. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीची आवश्यकता असते किंवा ती आपली गरज असते. ती गरज पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. काही दुकानातून आणतो तर काही मॉलमधून आणतो. तर याला मागणी असे म्हणतात मुलांना. मागणी म्हणजे काय हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ज्या वस्तूची आपल्याला गरज असते ती वस्तू आपण कुठून तरी मागणी करतो, त्यालाच मागणी असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा, चित्रामध्ये दाखवलेले काही फळांची, तर काही धान्य, काही फुले आहेत. तर विविध आपल्याला वस्तू या ठिकाणी खरेदी करताना दिसतात. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते. वस्तूचा पुरवठा उत्पादक असतो, म्हणजे त्या घाऊक व्यापाऱ्याला विकतो. बघा, आपण वस्तूची मागणी करत असतो, ती वस्तू कुठून तरी उत्पादन केले जाते. तर वस्तूचा पुरवठा उत्पादक असतो आणि ज्या वस्तूचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो तो उत्पादक म्हणजे वस्तू स्वतः तयार करणारा असतो. उदाहरणार्थ आपण जर शेतकरी घेतलो, शेतकरी काय करतो तर शेतामध्ये अनेक प्रकारची पिके घेतो आणि ते पीक काढल्यानंतर ते बाजारामध्ये विकतो, म्हणजे हा झाला उत्पादक. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूची खरेदी व विक्री केली जाते. वस्तूची खरेदी आपणच करतो आणि विक्रीची खरेदी देखील आपणच करतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी बघा, बाजारातून आणलेला किंवा शेतातून आणलेला माल एका ठिकाणी साठवला जातो. आपण वस्तूची खरेदी करणारे ग्राहक असतो व वस्तूचे उत्पादन करणारे विक्री असतात. वस्तूचे उत्पादन करणारे उत्पादक व विक्री करणारे विक्रेता असतात. आपण वस्तू खरेदी करतो म्हणजे आपण ते वस्तू घरात आणतो, याला ग्राहक म्हणतात. तसेच वस्तूचे उत्पादन, उदाहरणार्थ शेतकरी उत्पादक असतो. ग्राहक व विक्रेते वस्तूची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, याला व्यापार असे म्हणतात. तर व्यापार म्हणजे काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर ग्राहक व विक्रेते वस्तूची खरेदी विक्री करतात. ज्याला वस्तूची गरज आहे तो वस्तू खरेदी करतो आणि ज्याच्याजवळ वस्तू जास्त आहेत तो विक्री करतो, यालाच देवाणघेवाण असे म्हणतात. तर या दोन्हीमधला जो काही विक्री आहे त्यालाच व्यापार असे म्हणतात. चित्रामध्ये पहा मुलांना, काही फुले आहेत. तर व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकावर अवलंबून असते. कोणताही प्रदेश किंवा देश हे स्वयंपूर्ण नसतो, कारण प्रत्येक देशामध्ये त्या देशामध्ये लोकांना लागणाऱ्या सर्वच वस्तूची उत्पादन त्या देशामध्ये होत नाही किंवा तो देश इतर देशातून वस्तूचे उत्पादन करत असतो. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो, म्हणजे तो दुसऱ्या देशावर सुद्धा अवलंबून असतो. चित्रामध्ये पहा, या ठिकाणी दाखवलेले आहेत.
की काही लोक या ठिकाणी खरेदी करत आहेत. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशादरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. कारण लोकांच्या गरजा अनंत असतात. या ठिकाणी बघा, प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक देशात विविध वस्तूचे उत्पादन होत असते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. तर या ठिकाणी बघा, काही फळे दुसऱ्या देशात मिळतात. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तिथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्याचा पुरवठा होतो. आपली गरज जेव्हा वाढते तेव्हा वस्तूची किंमत वाढत असते मुलांना. ज्यावेळी आपली गरज नसते त्या वस्तूची किंमत कमी होते. वस्तूची मागणी जास्त तर किंमत जास्त, वस्तूची मागणी कमी तर किंमत कमी. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा होत असतो. एखाद्या भागामध्ये, उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये गहूचं उत्पादन जास्त झालं तर ज्या भागामध्ये गहूचा उत्पादन कमी आहे त्या ठिकाणी तो गहूचा पुरवठा केला जातो. अशा प्रकारे म्हणजे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या ठिकाणाकडून तुटवडा असलेल्या ठिकाणाकडे वस्तूचा पुरवठा होत असतो. बघा, या ठिकाणी अनेक ग्राहक या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या वस्तूची खरेदी करत आहेत. तसेच त्या ठिकाणी विविध वस्तू असतात, त्या वस्तू आपल्या गरजेच्या असतात, ते आपण उत्पादनाकडून घेऊन जाऊ शकतो. व्यापाराचे प्रकार. आता व्यापाराचे प्रकार बघा. पहिला आहे वस्तूच्या प्रमाणानुसार आणि दुसरा आहे प्रदेश विस्तारानुसार. वस्तूच्या प्रमाणानुसार दोन प्रकार पडतात. पहिला घाऊक व्यापार, दुसरा किरकोळ व्यापार. प्रदेशाच्या विस्तारानुसार सुद्धा दोन प्रकार पडतात. देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. व्यवस्थित समजून घ्या. घाऊक व्यापार कशाला म्हणतात किंवा किरकोळ व्यापार म्हणजे काय, देशांतर्गत व्यापार कसा होतो. आता वस्तूच्या प्रमाणानुसार आपण व्यापाराचे प्रकार पाहणार आहोत. वस्तूच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे दोन प्रकार पडतात. कारण वस्तूच्या संख्येनुसार हा प्रकार पडतो. व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात. उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. आता व्यापार करणारे लोक असतात ते लोक उत्पादन करणाऱ्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात आणि खरेदी केलेल्या मालाची किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. त्यावेळी होणारा व्यापार म्हणजे घाऊक व्यापार. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. कारण काही छोटे छोटे गावामध्ये वगैरे दुकानदार असतात, ते दुकानदार मोठ्या दुकानदाराकडून मालाची खरेदी करतात. कारखानदार, शेतकरी इत्यादीकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतात. बघा, या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले हे सर्व माल शेतकऱ्यांकडून खरेदी करतात आणि स्वतः एका ठिकाणी बसून किंवा मार्केटमध्ये बसून हे दलाल लोक विकत असतात. उदाहरण, बागेतील सर्व आंब्याचे किंवा संत्र्याचे उत्पादन घाऊक व्यापाऱ्याला विकतात. बघा, आता बाग फुलवणारा हा शेतकरी असतो. तो काय करतो, तयार झालेला सर्व फळ व्यापाऱ्याला विकून टाकतो. मोठ्या घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात, म्हणजे ग्राहकाला विकतात. अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. तर मुलांना या ठिकाणी किरकोळ व्यापार म्हणजे तुम्हाला कळालं. ह्याच्यामध्ये बघा, दुकानदार असतो, मंडईमधील भाजी विक्रेता इत्यादीनुसार असतात. तर आता या वस्तूचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ, किरकोळ विक्री करणारे दुकानदार. याच्यामध्ये बघा की त्या ठिकाणी असणाऱ्या छोट्या छोट्या कुटुंबातील लोक जाऊन ते माल खरेदी करतात. आता प्रदेशानुसार व्यापाराचे प्रकार. मालाची खरेदी विक्री विविध स्तरावर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार पडतात. दोन प्रकारे पडतात. या ठिकाणी दाखवले बघा. मालाची खरेदी विक्री
विविध स्तरावर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार पडतात. सर्वप्रथम आपण देशांतर्गत व्यापार पाहूयात. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण याचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था याचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होत असतो. या ठिकाणी बघा मुलांनो, भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकामुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा संबंध धनात्मक असतो. आता बघा, जास्त लोकसंख्या या घटकामुळे अंतर्गत व्यापारावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जर जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी उत्पादन होणारे सर्व माल त्या देशामध्ये विकला जाऊ शकतो, मग त्या ठिकाणी देशाचा विकास होणार नाही. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो आणि आपल्याला देशाला नफाही अधिक मिळतो. म्हणून देशांतर्गत व्यापार जास्त होणे गरजेचे आहे. दुसरा, आंतरराष्ट्रीय व्यापार. यामध्ये द्विपक्षीय व्यापार आणि बहुपक्षीय व्यापार असे दोन प्रकार पडतात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशाशी होणारा वस्तू व सेवा यांचा देवाणघेवाण होय किंवा विनिमय होय. काही देशामध्ये विशिष्ट वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते आणि ते मागणी असलेल्या देशाकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. आता समजा पंजाबमध्ये जर काही वस्तूचे उत्पादन जास्त असेल तर आपल्या देशामध्ये भारतामध्ये जर कमी असेल तो उत्पादन, तर आपण पंजाब या देशातून ते वस्तू किंवा उत्पादन आपण आपल्या देशामध्ये मागणी करू शकतो. यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोनपेक्षा अधिक देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. तर उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इतक्या देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने इतक्या देशांमध्ये गहू उत्पादन हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना ते पुरवले जातात. आता आयात निर्यात. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहे. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशाकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. बघा, या ठिकाणी जहाजाद्वारे वस्तूची मागणी होत आहे, आयात होत आहे. जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन होते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशाने विकले जाते त्याला निर्यात असे म्हणतात. थोडक्यात या ठिकाणी आयात या शब्दाचा अर्थ होतो माल आणणे. निर्यात म्हणजे माल आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवणे. आता व्यापार संतुलन. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे 3 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार असे म्हणतात. आणि संतुलित व्यापार म्हणजे आयात आणि निर्यात हे दोन्ही सारखे असतात. जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असतात तेव्हा त्या संतुलित असे म्हणतात. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना.
आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशामध्ये असलेले अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. देशादेशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठ्या परिणाम होत असतो. बघा या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलं की हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनाची गरज निर्माण झाली. म्हणून आज आपण बघतो की देशादेशामध्ये ही संघटना आहे, त्यामुळेच व्यापार प्रक्रिया सुरळीत चालते. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय संघटना तयार झालेली आहे. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. विपणन कोणत्याही प्रकारचे योग्य प्रकारे मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी याला विपणन असे म्हणतात. तर तो माल ग्राहकापुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावर मालाची किंमत ठरते. औद्योगिक उत्पादनात किंवा शेतमालासाठी उपाययोजना केल्यास ग्राहकांच्या नजरेत मालाची प्रत वाढते. त्यामुळे मालाला किंमत तर मिळतेच, पण अशा मालाची मागणी देखील वाढू शकते आणि योग्य विपणनातून व्यापार वाढीस लागतो आणि देशाच्या विकासाला चालना मिळते. आता विपणनाचे महत्त्व. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनाचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अस्तित्वात महत्त्वाची ठरते किंवा असते. याद्वारे एक लोकांमध्ये शिस्त निर्माण होते आणि शिस्तीत जर लोक काम केले तर आपल्या उत्पन्नात देखील वाढ होत असते. उत्पादन एकाच वेळी अनेक प्रकारचे उत्पादन घेतो आणि जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचवता येते. आपण बघतो बाजारामध्ये की जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत माल पोहोचवण्याचं काम करते. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थापनाचा एक प्रमुख आधार बनला आहे. त्यामुळेच सर्व बाजारपेठ सुरळीत चालते. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात केल्या जातात. आपण टी व्हीवर बघतो, व्हॉट्सअपला बघतो किंवा विविध ॲपद्वारे आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक त्याच्याकडे आकर्षित व्हावे. आता फळांचा राजा आता व्हॉट्सअपवरून थेट तुमच्या घरात असं काहीतरी जाहिरात दिलेली असतात. तर उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावतात. म्हणून जाहिरात करताना योग्य नीतिमय पाळणे आवश्यक असते. आपली गरज ओळखून उत्पादने रास्त दराने खरेदी करण्याकडे ग्राहक कल असणे आवश्यक असते. सारांश. तर मुलांना या पाठातून आपण काय शिकलो? आपल्या गरजेच्या वस्तू आपण बाजारातून आणतो त्यावेळी जी देवाणघेवाण होते तो म्हणजे व्यापार. व्यापाराचे वस्तूचे उत्पादन व प्रदेश यानुसार 2 प्रकार पडतात. व्यापाराचे संतुलन राखण्यासाठी जे काही करावे लागते हे सर्व आपण या पाठामध्ये शिकलो.